वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण पेशीची रचना, शरीर पेशी व समूह व संस्था. त्याच्यामध्ये त्याची बघितले आपण डेफिनेशन, पेशीची रचना, नंतर पेशी आवरण. आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण पेशीचे गुणधर्म काय. आता पेशीचे कुठले कुठले गुणधर्म आहेत तर पुनरुत्पादन व संरक्षण तसेच वाढ यांना अनुसरून असणारे गुणधर्म सर्वसाधारण पेशीमध्ये पुढील प्रमाणे. आता पेशीचे जे काही गुणधर्म आहेत ते सर्वसाधारण ते पुढील प्रमाणे. तर श्वसन पेशीमध्ये पहिला गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये श्वसन पेशीमधील गुणधर्म म्हणजे सेल रेस्पिरेशन. पेशी अंतर्गत जैवघटकांच्या कार्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्रत्येक मानवी पेशी रक्ताद्वारे वाहून आणलेला प्राणवायू पेशीभित्तिकेमार्फत शोषून घेते. आता पेशी अंतर्गत जैवघटक काय करतात तर प्राणवायूसाठी जेवढं काही ऑक्सिजन लागते ते प्रत्येक मानवी पेशी रक्तामधून वाहून आणलेल्या प्राणवायू पेशीभित्तिकेमार्फत शोषून घेते. प्राणवायू कशामार्फत शोषून घेते तर पेशीभित्तिकेमार्फत शोषून घेते व ते रक्ताद्वारे पेशी कार्यासाठी लागणारा ऑक्सिजन पेशीचे विशिष्ट कार्य झाल्यानंतर झालेले कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. पेशीभित्तिकेमार्फत काय होते तर जेवढे काही ऑक्सिजन असते ते आत घेते आणि काम झाल्यानंतर जेवढे काही कार्बन डायऑक्साईड असतात ते बाहेर टाकते. नेक्स्ट आहे त्याच्यामधलं दुसरं पॉईंट, अन्नद्रव्याचे शोषण. आता पेशीच्या भोवती असलेल्या द्रव्यातून पेशी कार्यांसाठी असलेले सर्व प्रकारचे पेशीद्रव्याचे शोषण केले जाते. उदाहरणार्थ ग्लुकोजन, ग्लायकोजन, अमायनो ॲसिड्स, विटॅमिन, वॉटर. आता पेशीच्या भोवती जे काही द्रव्य पेशी कार्यासाठी आवश्यक असलेले प्रकारच्या पेशीद्रव्याचे शोषण असते. उदाहरणार्थ ग्लायकोजन, अमायनो ॲसिड आणि विटॅमिन, वॉटर. नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यातला उत्सर्जन. सभोवतालच्या द्रव्यातून शोषण केलेले पोषण द्रव्याच्या ऊर्जा निर्मितीसाठी तसेच पेशीचे इतर कार्यांसाठी वापर झाल्यानंतर तयार झालेले टाकाऊ पदार्थ सेमीपर्मिएबल मेम्ब्रेन मार्फत पेशीद्रव्याबाहेर उत्सर्जित केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे त्याचा वाढ अथवा रचनात्मक विकास. आता पेशीने ग्रहण केलेल्या अन्नद्रव्यापासून मिळालेली पोषकद्रव्य. आता पेशीने जेवढेही अन्नद्रव्यापासून मिळालेली पोषकद्रव्य पेशीच्या वाढीसाठी तसेच रचनात्मक कार्य याला ॲनाबॉलिझम असे म्हणतात. आता पेशीने जेवढेही काही अन्नद्रव्य ग्रहण केलेले असते त्याला ॲनाबॉलिझम असे म्हणतात. पुन्हा पूर्णतः उत्पादनामुळे मृत व निकामी झालेल्या पेशीची जागा नवीन पेशी घेतात. आता पूर्णतः उत्पादन आणि मृत म्हणजे निकामी, जे काही रिकामी झालेले पेशी असतात त्यांची जागा नवीन पेशी घेतात. यामुळे शरीराचे कार्य अखंडपणे चालते. आता जे मृत झालेले पेशी असतात त्यांची जागा जे नवीन पेशी घेत राहतात आणि याच्यामुळे शरीराचे कार्य हे अखंडपणे सतत चालू राहते. नेक्स्ट आहे वाहकता. बौद्धिक प्रेरणेने पेशीचे उद्दीपन होऊन विशिष्ट प्रतिक्रिया पेशीकडून दाखविली जाते. यामध्ये आकुंचन, प्रसरण तसेच वहन याचा समावेश होतो. उदाहरणार्थ शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर पेशीचे आकुंचन होते. आता उदाहरणार्थ काय होते, शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर पेशीचे आकुंचन होते. तसेच चेतापेशीमार्फत चेतनेचे वहन होते. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे चयापचय, मेटाबॉलिझम. पेशीच्या चयापचय क्रियेमुळे ॲनाबॉलिझम व कॅटाबॉलिझम या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया समावेश होतो. आता पेशीच्या चयापचयाच्या क्रियेमुळे कशाचे समावेश होतो तर ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम या दोन महत्त्वाच्या क्रियांचा समावेश होतो. त्याच्यामधलं पहिलं कॅटाबॉलिझम. पेशीला जिवंत राहण्यासाठी लागणारी जी काही ऊर्जा असते
ते शोषण केलेल्या पोषण द्रव्याच्या ज्वलनातून तयार केले जाते, यालाच केटाबॉलिझम असे म्हणतात. आता केटाबॉलिझम कशाला म्हणतात तर पोषण द्रव्याच्या जे ज्वलनातून तयार केले जाते याला केटाबॉलिझम असे म्हणतात. पेशीला जिवंत राहण्यासाठी जी लागणारी जी काही ऊर्जा असते ते पोषण द्रव्याच्या माध्यमातून येते. त्या पोषण द्रव्याच्या ज्वलनातून तयार केलेली जी काही ऊर्जा असते त्याला केटाबॉलिझम असे म्हणतात. ॲनाबॉलिझम शोषण केलेल्या अन्नद्रव्यापैकी काही पोषणद्रव्ये शक्ती निर्मितीसाठी तसेच उष्णता निर्मितीसाठी वापरली जातात, कार्यालाच ॲनाबॉलिझम असे म्हणतात. आता शोषण केलेले जे काही अन्नद्रव्य असते त्याच पोषणद्रव्य व शक्ती निर्माण करण्यासाठी जेवढी काही ऊर्जा लागते त्या कार्यालाच ॲनाबॉलिझम असे म्हणतात. यामध्ये तयार झालेल्या उष्णतेच्या सहाय्याने पेशी स्वतः तापमान तयार करतात. तसेच विविध एन्झाईम्स हॉर्मोनची निर्मिती उष्णतेच्या सहाय्याने केली जाते. आयुर्मर्यादा. आता पेशीच्या पुनरुत्पादन क्रियेमधून नवीन बालपेशी निर्माण होतात. आता पेशीच्या पुनरुत्पादन करण्यासाठी जी काही क्रिया असते त्याच्यात बालपेशी निर्माण होऊन ठराविक मर्यादापर्यंत त्याची वाढ होते आणि विशिष्ट कालावधीनंतर मृत अथवा निकामी होतात. पेशीच्या कार्यानुसार त्याची अणुमर्यादा वेगळी असते. तर अशा प्रकारे पेशीचे गुणधर्म असे 10 पॉईंट या ठिकाणी बघितले पेशीच्या गुणधर्माचा. ॲनाटॉमीचा क्वेश्चन आहे हा. पेशीचे गुणधर्म 5 मार्क्ससाठी किंवा पेशीची डायग्राम काढून पेशीचे गुणधर्म लिहा असा सुद्धा क्वेश्चन पडू शकतो पेपरमध्ये. त्याच्यामुळे लक्ष द्या, त्याच्यावरती चांगला स्टडी करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.